मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. नामाच्या चिंतने नामाच्या चिंतने प्रगट पसार स्वामी
दासी केली आम्ही प्रतिज्ञा ही दासी केली आम्ही प्रतिज्ञा है दासी केली आम्ही प्रतिज्ञा है दासी प्रतिज्ञा है दासी केली
समोर जागा आहे. मागची मंडळी पुढे येऊन बसा. मागची या सगळे पुढे. महिला मंडळी या पुढे. ते वरती बसलेले आहेत सगळ्या पुढे सारखा पुढे या. चला. विठ्ठल विठ्ठल पुरुष मंडळी चला पुढे या. पुढे जागा आहे भरपूर. चला पुढे सरकून बसा. महिला मंडळी चला पुढे या. नामाचे चिंतन प्रगट पसार. नामाचे चिंतन प्रगट पसार. असाल ते करा जेते तेथे. सोडविला माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासे केली आम्ही. गुणदोष नाही पाहत कीर्तनी. प्रेमे चक्रपाणी होष्य होय. सोडविला माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. तुका मने कडू वाटतो प्रपंच. तुका मने कडू वाटतो प्रपंच. रुकडे रोमांच कंठदाटे. सोडविला माझा स्वामी निश्चयसी. प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा. नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा राजया पांडुरंगा.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भजे व्रजे खमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैवनंदनंदनम सुपीच गुच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम नमामि कृष्णानागरम लोकाभिरामं रररंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनं कारुण्यरूपं करुणाकरवन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हस्तक्षमाला ऋतुकृष्णतत्त्वं विभागवागे वरराममन्त्रं यन्मस्तके केशवपादतीर्थं शिवं महाभागवतं नमामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची काय माझी वाणी मानेल संतांशी रंजव चित्ताशी आपोलिया मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे सोडविला माझा स्वामी निश्चयसे प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी भगवंताच्या चिंतनाकरिता अर्थात कीर्तनाकरिता निवडलेला अभंग हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगद्गुरु जगद्वंदन देवमान्य संत श्रीमंत महाराष्ट्र भूषणी जगद्वंद्य संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचं काय महत्व आहे आणि देव त्यांच्या बोलण्याला किती मान्यता देतो देवाला आवडणाऱ्या संतांच्या प्रतिज्ञेचं स्वरूप व्यक्त करणारा अभंग आज हा पहिल्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठला म्हणजे असं गेल्या अनेक वर्षापासून भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ कुंभार पिंपळगाव या सगळ्या मंडळींच्या अति तळमळीतून प्रयत्नातून आणि उत्साहाने आवडीने हा सुंदर उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। आजची ही कीर्तनरूपी सेवा पहिल्या दिवसाची माझ्या वाट्याला आलेली आहे। ज्यांनी मला या सेवेसाठी या ठिकाणी आमंत्रित केलं वारकऱ्यांवरती नितांत मनापासून प्रेम करणारे ज्ञानोबरायच्या पालखी सोहळ्यामध्ये संताजी महाराज जगनाडे यांच्या पालखी सोहळ्यामध्ये आमची भेट झाली। आपल्या गावातील विठ्ठल बाप्पू राऊत आज खऱ्या अर्थाने दादांच्यामुळे मला या ठिकाणी येण्याचा योग आला आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मला गृहस्थानी असणारे आमचे परमपूज्य पांडुरंग महाराज आनंदे आमचे पांडुरंग महाराज तेही सुंदर पखवाज वाजवतात आणि आळंदीमध्ये असताना माझे लाडके गुरुबंधू ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण आमचे सुनील महाराज पाच फुले त्यांच्यासोबत आत्ता चाल गायली आणि ही सगळीच गुणीजन टाळकरी मंडळी मला सगळ्यांची नावं ज्ञात नाही आहेत पण तुमच्या सगळ्यांच्या पवित्र चरणाला वंदन करून दोन्ही मृदंगाचार्य चोपदार महाराज विनेकरी साऊंड सिस्टीमवाले
सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ माता पिता आणि तुम्ही सगळे गावकरी सगळ्यांच्या पवित्र चरणाला वंदन करून जो जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडला चिंतनाला सुरुवात करू. विठाला 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 सज्जना हो, अभंग अत्यंत महत्वाचा आहे. अभंगाचा सरळ अर्थ मी आपल्या पुढे ठेवतो. अभंगाच्या प्रथम चरणातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला प्रत्येकाने नामस्मरण करावं यासाठी तुकोबाराय आपल्याला आग्रहाने सांगतात. साधक मंडळीने जगद्गुरु तुकोबारायांना प्रश्न केला, का हो तुकोबाराय, तुम्ही आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायला सांगता, मोठ्याने करायला सांगता, प्रगट करायला सांगता, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण तुकोबाराय आम्हाला एक सांगा ना, त्या भगवंताचं नाव आम्ही कुठे घ्यायचं, कुठे आम्ही त्या देवाचं नामस्मरण करायचं. असं ज्यावेळेस माझ्या तुकोबारायला त्या साधक मंडळीने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबाराय उत्तर देतात, असाल ते करा जेथे तेथे. ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही माझ्या प्रभूचं नामस्मरण करा. दुसरा प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांना विचारला, का हो तुकोबाराय, तुमच्या देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर याचा फायदा काय, काय होणार आहे तुमच्या भगवंताचं नामस्मरण करून. असा ज्या वेळेला प्रश्न विचारला त्यावेळेस तुकोबाराने एवढं सुंदर उत्तर दिलं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुम्ही जरा माझ्या देवाचं नामस्मरण केलं तर मी प्रतिज्ञापूर्वक तुम्हाला सांगतो, माझा देव तुम्हाला जन्म मरणाच्या दुःखातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. असं मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. सोडविलं माझा स्वामी निश्चयसी, प्रतिज्ञा हे दासी. आम्ही दासांनी प्रतिज्ञा केलेली आहे. या ठिकाणी एक शंका निर्माण होती, मी पुढे ती सांगणार आहे. तुकोबाराय, ठीक आहे, जे तुमच्या देवाचं नामस्मरण करतील त्यांना तुमचा देव सोडविल. पण तुकोबाराय, दुसरी एक शंका आमच्या मनामध्ये अशी आहे की आमच्या ठिकाणी अनेक प्रकारचे दोष आहेत. मग आम्ही केलेलं नामस्मरण तुमच्या देवाला आवडेल का, असा ज्यावेळेला प्रश्न तुकोबारायांना विचारला. तुकोबाराय सांगतात, बाबांनो, तुमचे कितीही दोष असू द्या, आतापर्यंत तुमच्या हाताने किती अपराध होऊ द्या, पण आता फक्त तुम्ही प्रेमाने, श्रद्धेने, भावाने माझ्या देवाचं गुण गा. माझा देव बाकीचं काहीच पाहत नाही, फक्त तुम्ही किती प्रेमाने, किती भावाने त्याचं नामस्मरण करता, एवढंच माझं भगवंत पाहतो. गुण दोष नाही पाहत कीर्तनी, प्रेमे चक्रपाणी. शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, एकदा का त्या वैष्णवाला, त्या हरिभक्ताला भगवंताच्या नामाची गोडी लागली का त्याला हा संसार कसा लागतो, तर तुकोबाराय सांगतात, त्याला हा संसार कडू लागतो. आणि ज्यावेळेस तो भगवंताचं नामस्मरण करतो त्याचा कंठ दाटून येतो, अंगावरती काटा उभा राहतो. आणि त्याला हा संसार कसा लागतो, तर तुकोबाराय सांगतात, त्याला हा संसार कडू लागतो. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच, रोकडे रोमांच कंठ दाटे. हा त्या अभंगाचा सरळ अर्थ. विठाला 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 विठाला. सज्जना हो, आपण फार भाग्यवान आहोत, कारण की आपल्याला सुंदर असा नरदेह या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये मिळालेला आहे. सज्जना हो, एकंदरी आपण जर विचार करू गेलो तर या जीवसृष्टीमध्ये अनेकविध गोष्टी दुर्लभ आहेत. किंबहुना काय दुर्लभ आहे याची छोटीशी आधी परमनामधारक बाल भक्त पंढरपूर निवासी संत श्रेष्ठ भक्त श्रेष्ठ नामदेव महाराज एका अभंगामध्ये देतात. सुवर्ण आणि परिमळ हा सगळा अभंग डोळ्यापुढे घ्या. सुवर्ण आणि परिमळ, हिरा आणि कोमल, योगी आणि निर्मळ, हे दुर्लभची दातारा. सोन्याला सुगंध, हिऱ्याच्या ठिकाणी कोमलपणा, योग्याच्या ठिकाणी निर्मळपणा, अशा अनेकविध गोष्टी या अभंगातून महाराजांनी दुर्लभ सांगितलेल्या आहे. अशा अनेकविध गोष्टी जरी दुर्लभ असल्या तरी विशेषत्वाने, प्रामुख्यात्वाने 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे असं एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात. 1 मनुष्य जन्म, 2 संतांची भेट आणि 3 मोक्ष. या तिन्ही गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. तुमचं आमचं परम भाग्य आहे. तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला, पण कुठे मिळाला? महाराष्ट्रात मिळाला, साधू संतांच्या भूमीत मिळाला आणि छत्रपती शिवाजीराजांच्या स्वराज्यात मिळाला. म्हणून म्हटलं जातं सज्जना हो, अरे ते कुळ पवित्र आहे, तो देश पावन आहे, ज्या देशात हरिभक्त जन्माला येतात. ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्मावेती, तेथे हरीचे दास जन्मावे.
कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. दादांना ते कुळ पवित्र आहे, तो देश पावन आहे, ज्या देशात हरिभक्त जन्माला येतात. याच आमच्या महाराष्ट्राच्या मातीत माऊली ज्ञानोबाराय जन्माला आले, याच महाराष्ट्राच्या मातीत जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले, आणि याच महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. दादानो, ही रत्न कोणाच्याही पोटी नाही जन्माला येऊ शकत, कोणाच्याही पोटी ज्ञानेश्वर माऊली नाही जन्माला येऊ शकत, कोणाच्याही पोटी जगद्गुरु तुकोबाराय नाही जन्माला येऊ शकत, कोणाच्याही पोटी धर्मवीर संभाजी महाराज नाही जन्माला येऊ शकत, आणि कोणाच्याही पोटी राजमाता छत्रपती शिवाजी महाराज नाही जन्माला येऊ शकत. माऊली ज्ञानोबाराय जन्माला येण्यासाठी रुक्मिणी आईसाहेब असावे लागतील, माझ्या जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येण्यासाठी कंकाई आईसाहेब असावे लागतील, माझ्या धर्मवीर शंभूराजे जन्माला येण्यासाठी सईबाई असावे लागतील, आणि छत्रपती शिवाजी राजे जन्माला येण्यासाठी राजमाता जिजाऊच असावे लागतील. ते रत्न कोणाचे पोटे नाही जन्माला येऊ शकत. सज्जन हो, कुळामध्ये सात्विक मुलगा जन्माला येण्यासाठी, हरिभक्त मुलगा जन्माला येण्यासाठी आई बापाचे कुळ सुद्धा पवित्र असावे लागते. कोणाच्याही पोटी नाही हरिभक्त जन्माला येऊ शकत. सज्जना हो, सांगून जाईल 2 मिनिटात इतिहास. दोन्ही बाजूनी लढत होती, मरत होती या महाराष्ट्रातील भूमीतील भूमिपुत्र. जिजाऊ आऊसाहेब हा अन्याय उघड्या डोळ्याने पाहत होत्या, आणि आऊसाहेबांचं वास्तव्य शिवनेरी किल्ल्यावरती होतं. सुप्रभाती उठावं, स्नान संध्या करावी, कधी रामायण वाचावं, कधी महाभारत वाचावं, सायंकाळच्या वेळेला शिवाई मातेच्या दर्शनाला जावं, पण दररोज अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या बातम्या कुठून ना कुठून तरी यायच्या, आणि आऊसाहेबांचं अंतकरण विद्रोह करून उठायचं. जिजाऊ मासाहेब म्हणलं हा अन्याय सहन होत नव्हता. आऊसाहेबांचं वास्तव्य शिवनेरी किल्ल्यावरती होतं, आणि मासाहेबांच्या उदारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढवत होते. पूर्वीच्या काळी शूरीर वैष्णव हरिभक्त जन्माला येत होती. त्याचं कारण असं होतं सज्जना हो, ज्यावेळेस माता माऊला गर्भधारणा करायच्या, सात्विक ग्रंथाचं अध्ययन करावं, कधी रामायण वाचावं, कधी महाभारत वाचावं, भगवंताचं नामस्मरण करावं, रोज भगवंताच्या दरबारात जावं, देवाला प्रार्थना करावी, हे भगवंता तुझ्या कृपा आशीर्वादाने माझ्या उदरात मूल वाढतंय, देवा माझ्या पोटी मुलगा जन्माला यावा. असं जर तुला वाटत असेल, तो माझ्या ज्ञानोबाऱ्यासारखा असावा, तो माझ्या तुकोबाऱ्यासारखा असावा, तो माझ्या भगतसिंगासारखा असावा, तो माझ्या स्वामी विवेकानंदासारखा असावा. नाहीतर देवा, ज्या पापी मुलामुळे माझ्या कुळाला, माझ्या देशाला, माझ्या मातीला कलंक लागेल, असा मुलगा माझ्या पोटी नाही जन्माला आला तरी चालेल. भगवान तुम्हारे दरबार में हम फरियाद करते हैं, मत करो ऐसे पापी जन जो दुनिया को बर्बाद करते हैं. पूर्वीच्या माऊल्या भगवंताकडे प्रार्थना करायच्या. आऊसाहेबांना प्रश्न विचारला, आऊसाहेब या अवस्थेत तुम्हाला काही खावंसं वाटतं का? हा प्रश्न ऐकल्याबरोबर जिजाऊ मासाहेब ताडकान उठून उभ्या राहिल्या, डोळे लालबुंद झाले. आऊसाहेब बोलतात, आम्हाला खाण्यापिण्याचं डोळं नाही, तो आम्हाला असं वाटतं लढाईचा पोशाख अंगावर घालावा, डोक्यावर चिरटोप ठेवावा, कमरेला सेला बांधावा, तलवार म्यान करावी, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये घोडा फेकावा. आमच्या समोरून आमच्या माय माऊल्यांना पळवलं जातं, त्यांच्यावरती अन्याय केला जातो, अत्याचार केला जातो. त्या हैवानाचा शिर आम्ही धडा वेगळं करावं, आणि हिंदवी स्वराज्य आम्ही निर्माण करावं. काय पवित्र डोळे होती मित्रांनो. तेव्हा 1551 वर्षी शालिवाहन शकाच्या 1551 वर्षी शुक्लनाम उत्तरायणात फाल्गुन महिन्यात वद्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर श लग्नावर शुक्रवारी कन्या रास अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल असताना दिनांक 19 फेब्रुवारी 1630 या पवित्र दिवशी छत्रपती शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. मी याच्यासाठी सांगितलं दादांनो, जर महाराष्ट्राच्या मातीत माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला नसता तर आज हा उत्सव या ठिकाणी झाला नसता. भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराज काहीच्या दृष्टीतून महाराज देव नसतील, काहीच्या दृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराज देव नसतील, पण माझ्या छत्रपती शिवरायांमुळे आज मंदिरात देव आहे हे विसरू नका. म्हणून आपण फार भाग्यवान आहोत दादांनो. या महाराष्ट्रामध्ये साधू संत शूर अनेक जन्मात आले, आणि त्याच महाराष्ट्राच्या पवित्र मातीत जन्मात आलो. मी सांगत होतो दादांनो,
3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे, पण त्यात विशेषवाने दुर्लभ जर काय असेल तर तो आहे मनुष्य जन्म. म्हणून मला सांगावं असं वाटतं, ज्ञानी भरपूर होतील पण माझ्या ज्ञानोबरा इतके नाही, वैराग्यवान भरपूर होतील पण माझ्या तुकोबरायासारखे नाही, ब्रह्मचारी भरपूर होतील पण माझ्या मारुतीरायासारखे नाही. म्हणून मी सांगतो दादांनो, ज्ञानोबरासारखा ज्ञानी नाही, तुकोबरायासारखा वैराग्यवान नाही, एकनाथ महाराजांसारखा शांती ब्रह्म नाही, मारुतीरायासारखा ब्रह्मचारी नाही, गरुडासारखा भरारी मारणारा नाही, उदकासारखं दान नाही, द्वादशीसारखी तिथी नाही, गायत्रीसारखा मंत्र नाही, आईसारखं दैवत नाही, देवासारखी कृपा नाही, साधूसारखा आशीर्वाद नाही, आईसारखी माया नाही, रामासारखा देव नाही, सीतेसारखी पतिव्रता नाही, दशरथासारखे पिता नाही, कौशल्यासारखी आई नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, वशिष्ठासारखे गुरु नाही, नामदेवरायासारखे भक्त नाही, रावणासारखा श्रीमंत नाही, कर्णासारखा दातृत्ववान नाही, माझ्या धर्मवीर शंभूराजासारखा धर्मवीर नाही, माझ्या शुभराजासारखा राजा नाही, आणि माणसासारखा दुसरा, बोला की माणसासारखा दुसरा, अरे माणसासारखा दुसरा देह नाही. विठ्ठला विठ्ठला तुम्हाला काही टेन्शन आहे का? मस्त मजेत बसा. पहिला दिवस आहे, तुम्हाला कंटाळा आल्यासारखं वाटायला लागलंय. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच नंतर मला असं वाटायला लागलं लगेच कीर्तन संपवावं. काय महाराज, भगवंतांनी आपल्या हातात काही दिलेलं नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून जितके दिवस कधी आपलं आयुष्य जाईल ते सुद्धा आपण सांगू शकत नाहीये. म्हणून आपण सकाळी काकड्याला उठल्याच्या नंतर एक अभंग म्हणतो पहा, प्रत्येक क्षणाला काळ आपली वाट पाहतो, प्रत्येक क्षणाला काळ आपली वाट पाहतोय, प्रत्येक क्षणाला आपलं आयुष्य संपत चाललंय, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, क्षणाला माणसाचं आयुष्य संपत चाललंय महाराज. प्रत्येक क्षणाला काळ आपली वाट पाहतोय. सर्व मिथ्या हे जाणून कोण आपलंय महाराज या जगामध्ये? आपलं कोण आहे या जगामध्ये? आपला फक्त कोण असेल तर तो एक भगवंत आहे. अरे जोपर्यंत माणसाकडे धन आहे, जोपर्यंत माणसाकडे संपत्ती आहे, जोपर्यंत माणसाकडे पैसा आहे, तोपर्यंत सगळे आपल्यावरती प्रेम करतात. जेव्हा मोठा चाले धंदा, हे तुकोबरायांचं प्रमाण आहे. जोपर्यंत मनुष्य तरुण असतं, कमावतो, सगळे म्हणतात अण्णा आले, अण्णा आले. अण्णाला किंमत कुठपर्यंत? जोपर्यंत अण्णाचं अन्न चालू असतं तोपर्यंत अण्णाला किंमत असते. ज्या दिवशी अण्णाचं अन्न बंद होतं त्या दिवशी अण्णाला महाग होतो. म्हणून महाराज, जितकं आयुष्य भगवंताने दिलं तेवढं आनंदात जगा. कधी आपलं आयुष्य संपेल हे आपण सुद्धा सांगू शकत नाही. ज्ञानोबरा एवढं सुंदर वर्णन करतात महाराज. ज्ञानोबरा फार सुंदर वर्णन करतात. माशीला पंख हालायला जितके वेळ लागतात ना, वा, महाराजांनी ओवी सांगितली. मी महाराजांना म्हणतो तुम्ही कीर्तनाला येऊ नका. म्हटलं काय, मला पाहिजे तसं बोलता येणार नाही. काळा नाळा माशी पंख पाकडे तव हे सरे. माशीला पंख हालायला जितका वेळ लागतो ना तितका वेळ सुद्धा जीव जायला लागत नाही. मग आपला कधी प्राण जाईल, कधी जीव जाईल याचा सुद्धा नेम नाही. मग का तुम्ही चिंता करता? तुम्ही असं बसलात महाराज,
की भगवंताने सगळं दुःख आपल्याच वाट्याला दिलं. महाराज माणसाने मस्तीत जागावं बरं का. मी खरं बोलणार आहे. महाराज माणसाने मस्तीत जागावं. जीवन अवश्य मस्तीत जागा, पण जीवन शिस्तीत जागा. बघा नी मंडळी किती तरुणपणामध्ये परमार्थाचा आनंद लुटताय महाराज. आज ही गावातील तरुण मंडळी सप्ताह करतायत. गावातील तरुण मंडळी या सप्त्यामध्ये पुढाकार घेतात आणि खऱ्या अर्थाने फार आनंदाची गोष्ट आहे. कारण उद्याचा देश त्यांच्यावरती अवलंबून आहे. 5-5 तास डीजे पुढे नाचण्यापेक्षा 2 तास कीर्तनात नाचा महाराज. आनंद आहे, खूप आनंद आहे. आमच्या संतांची प्रमाण आहेत महाराज. गाये नाचे उडे, नाचू कीर्तनाचे रंगी, तरणा भाग्यवंत. आमच्या संतांची प्रमाण आहेत महाराज. एका गावामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो. त्या गावातील तरुण मुलं कीर्तनाला येत नव्हते. आम्ही सांगायचो, मुलांना कीर्तनाला येत जा रे, उद्याचा देश तुमच्यावरती अवलंबून आहे. मंडळी कीर्तनाला यायला लागले. आम्ही सांगत चाललो कीर्तनात नाचत जा. मंडळी कीर्तनात नाचायला लागले. एक जण कीर्तनात नाचला, मला फार आनंद वाटला. कीर्तन झाल्याच नंतर मी त्याच्या पाया पडाला, लोक माझ्या पाया पडाला. तो म्हटला, महाराज तुम्ही माझ्या का पाया पडता? म्हटलं, दादा तुम्ही कीर्तनात नाचलात, एका जणावरती का होईना माझ्या बोलण्याचा परिणाम झाला, मला आनंद वाटला. तो म्हटला, महाराज तसं काही नाही, आम्ही संगीताच्या तालावर नाचतो. म्हटलं, मग आमची आळंदीकर गुणीजन जे असतात ही संगीत प्रिय असतात महाराज. मी तानसेन जोरी नसलो तरी कानसेन नक्कीच आहे. सुनील महाराजांनी एवढी सुंदर चाल म्हटली महाराज, वा काय आनंद आहे खूप. तर त्याला म्हटलं, मला फार आनंद झाला तुम्ही संगीताच्या तालावर नाचताय. तो म्हटला, महाराज तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. म्हटलं, का हो दादा? म्हटलं, महाराज असं काहीच नाही, माझ्या पत्नीचं नाव संगीता आहे आणि मी तिच्या तालावर नाचतो. मला एकच सांगायचं महाराज, किती दिवस आपण त्यांच्या तालावरती नाचलात म्हणजे आपलं जीवन सार्थक होईल? नाही महाराज, आपलं जीवन तेव्हाच सार्थक होईल जेव्हा आपण या कीर्तनामध्ये भजनामध्ये नाचू महाराज, तेव्हाच आपलं जीवन सार्थक होईल. विठ्ठला परमार्थाचा अवश्य आनंद लुटा महाराज. कधी हे शरीर संपेल सांगता येत नाही. म्हणून तुकोबार आहे आपल्याला प्रत्येकाने आपण नामस्मरण करावं असं तुकोबार आहे आपल्याला प्रतिज्ञापूर्वक सांगतात. अनेक ठिकाणी संत आपल्याला विनंती करतात, महाराज आपण रस्ता चुकलेलो आहे. योग्य रस्त्याचं ज्ञान हे संतांना आहे. संतांनी आपल्याला योग्य रस्ता दाखवलेला आहे. संतांनी आपल्याला योग्य रस्ता दाखवलेला आहे. जो रस्ता चुकलाय महाराज त्यालाच जीव असं म्हणतात, असं ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये सांगतात. जया विचाराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐसी, जेने भास केले देहेशी आघवा विषय. ज्ञानोबा आहे सांगतात, जो विसरला त्याला जीव म्हणावं, जो योग्य रस्त्याने चालला त्याला साधक म्हणावं, जो योग्य रस्त्याने चालून मुक्कामाला पोहोचला त्याला मुक्त म्हणावं, आणि इतरांना जे सन्मार्ग दाखवण्या करता येतात त्यांना संत म्हणावं. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला. म्हणून जगद्गुरु तुकोबरा सांगतात, ह्या आडरानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्यासाठी आम्ही आमचं वैकुंठाचं स्थान सोडून या ठिकाणी आलो. तुकोबरा स्पष्ट भाषेत सांगतात, आम्ही वैकुंठ वैकुंठातून या ठिकाणी आलेलो आहोत. आडरानातून धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही आमचं वैकुंठाचं स्थान सोडून या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला शंका अशी निर्माण झाली असेल, जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला रस्ता तरी नेमका कोणता दाखवला? तुकोबारांनी आपल्याला रस्ता दाखवला नामचिंतनाचा. बाबांनो, तुम्ही नामचिंतन करा, नामस्मरण करा. सोपी वाट आहे, खात्रीची वाट आहे आणि सर्वांना जाता येण्यासारखी आहे. समाजाने जगद्गुरु तुकोबार यांना प्रश्न विचारला, का हो तुकोबार आहे, ज्या भगवंताचं तुम्ही आम्हाला नामस्मरण करायला सांगता, जो मार्ग तुम्ही आम्हाला दाखवला, आम्ही जर त्या मार्गाने गेलो तर त्याचं फल आम्हाला काय मिळेल? त्याचं फल आम्हाला काय मिळेल? असा ज्यावेळेस तुकोबार यांना प्रश्न विचारला त्यावेळेस जगद्गुरु तुकोबार सांगतात, पांडुरंग भेटे भरोशेने. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरोशेने. तुम्ही जरा नामस्मरणाच्या वाटेने गेलेत
नक्कीच तुम्हाला माझा भगवंत भेटेल महाराज. देव तुमच्याकडे येऊ शकत नाही, तुम्हाला भगवंताकडे जावं लागेल. तुकोबारायांचा अभंग फार सुंदर आहे. तुकोबारायांचा अभंग आहे. मुंगीच्या घरा कोण जाय मूळ, देखून या गुळ धाव घाली. तुकोबारे फार सुंदर सांगतात. या अभंगातून तुकोबारे 4 दृष्टांत सांगतात आणि शेवटच्या चरणात तुकोबारे सिद्धांत सांगतात. आपल्या घरामध्ये जर आपण जर गुळ आणून ठेवला असेल तर मुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. तुम्ही आमच्या घरात या आणि गुळ खाऊन जा, नाही, ते आपोआप आपल्या घरात येतात. आपण जर आजारी पडलो, डॉक्टर आपल्याकडे येणार नाही, आपल्याला डॉक्टरांकडे जावं लागेल. एखादा दाता अन्नदान करतोय, तो आपल्याकडे येणार नाही, आपल्याला त्याच्याकडे जावं लागेल. आपल्याला तहान लागली, पाणी आपल्याकडे येणार नाही, आपल्याला पाण्याकडे जावं लागेल. तसं आपल्याला जर आपला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर भगवंत आपल्याकडे येणार नाही, आपल्याला भगवंताकडे जावं लागेल. ज्या ठिकाणी भगवंताच्या नामाची कथा चालू आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला भगवंताच्या नामाची कथा श्रवण करावं लागेल. तेव्हाच आपलं हित होईल. तुका म्हणे जया, तुका म्हणे जया आपुले सोहित, करणे तोची प्रीत करी कते. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तुकोबारा सांगतात, महाराज तुम्ही त्याला सांगत नाही तर आम्ही स्वतः सुद्धा काय करतो, तर आम्ही सुद्धा रात्रंदिवस त्याचं भजन करतो. आम्हाला त्याच्या भजनाशिवाय दुसरा धंदाच नाही महाराज. हात धंदा आम्ही स्वतः भगवंताचं नामस्मरण केलं. त्या नामस्मरणाच्या वाटेने आम्ही गेलो आणि आम्हाला काय फळ मिळालं. जगाचा मालक भगवंत आम्हाला भेटला. आम्ही स्वतः त्या भगवंताचं रात्रंदिवस नामस्मरण केलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, गोविंदासनी गोविंद शयनी. गावातील लोकांनी आम्हाला गावात नामस्मरण करू दिलं नाही. गावातील लोकांनी आम्हाला गावात नामस्मरण करू दिलं नाही. त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी तुकोबाराने डोंगरावरती जावं महाराज. जिजाऊ आळसाहेबांनी जगद्गुरु तुकोबारांना प्रश्न विचारावा, महाराज तुम्ही त्या पांडुरंगाचं नामस्मरण करण्यासाठी जाता, अवश्य जा महाराज, माझा तुम्हाला विरोध नाहीये. महाराज माझी तुम्हाला एक विनंती आहे, महाराज तुम्ही कोणत्या डोंगरावरती जाता एवढंच फक्त मला सांगून जा, कारण तुम्हाला जेवण दिल्याशिवाय मी जेवण करू शकत नाही. कारण असं होतं, जिजामाऊली एकनिष्ठ पतिव्रता होत्या आणि पतिव्रतेचं कर्तव्य आहे अगोदर आपल्या पतिराजाला जेवण द्यावं, नंतर आपण जेवण करावं. हा पतिव्रतेचा नियम आहे. तुम्ही म्हणसाल महाराज कलियुगात पतिव्रता नाहीत का? कलियुगात सुद्धा भरपूर पतिव्रता आहेत. एखादी आमची माता माऊली स्वयंपाक करायला लागली आणि स्वयंपाक करताना जर भूक लागली तर स्वयंपाक करताना माऊल्या 2 चपात्या खाऊन घेतात. हे बिचारा रात्री 10 वाजता कामावर नाही तर चल जेवायला, मला भूक नाही. कशी भूक लागणार, 2 चपात्या खाऊन बसल्या. असं आमच्या जिजाऊ माऊलीचं नाही महाराज, असं अजिबात नाही. अगोदर तुकोबाराला जेवण द्यायचं, नंतर आपण जेवण करायचं. गावातील लोकांनी तुकोबाराला गावात नामस्मरण करू दिलं नाही. काय अपराध होता माझ्या तुकोबारायचा, काय अपराध होता माझ्या ज्ञानोबारायांचा, काय अपराध होता माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा. पण या समाजाला आमची संत नाही कळाली महाराज. माऊली ज्ञानोबा विष्णू परमात्म्याचा अवतार आहे हे जर विसोबा खेचराला जर कळालं असतं तर लातेने ज्ञानोबाराला मारलंच नसतं. जगद्गुरु तुकोबाराय समाजाचा उद्धार करण्यासाठी देहू गावामध्ये कणकाई आईसाहेबांच्या पोटी जन्माला आले. हे जर रामेश्वर भट्टाला आणि मंबाजी गोसाव्याला कळालं असतं तर काटेरी कुंपणाने माझ्या तुकोबाराला नसतं मारलं. आणि छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राला स्वराज्य मिळवून देण्यासाठी या महाराष्ट्राच्या माती जन्माला आले. हे जर आपल्याच खंडोजी खोपड्यांना जर कळालं असतं तर आपलीच माणसं त्यांची विरोधक झाली नसते. नाही कळालं महाराज. काय दिलंय आपण त्यांना, काय दिलंय आपण संतांना. तुकोबारायांनी विना उचलावा,
जिजाऊ आऊसाहेबांनी जिजाऊ माऊलींनी प्रश्न विचारावा, महाराज जाता तर नक्कीच जा, पण कोणत्या डोंगरावरती जाता एवढं मला सांगा ना. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगायला तयार नाही. आऊसाहेब विनंती करतात. तुकोबाऱ्या सांगतात, जिजे 3 डोंगर आहेत, 3 डोंगराचे 3 रस्ते आहेत. ज्या रस्त्याने विठ्ठल धुवून येत असेल त्या रस्त्याने त्या डोंगराकडे आम्ही गेलो असं तू गृहीत धरायचं. जिजा माऊलीला आनंद झाला. स्वयंपाक पूर्ण झाला. देऊ गावाच्या बाहेर आल्या. घोराडा डोंगराच्या रस्त्याला कान लावला, विठ्ठल धुवून येत नाही. भामचंद्र डोंगराच्या रस्त्याला कान लावला, विठ्ठल धुवून येत नाही. भंडारा डोंगराच्या रस्त्याला कान लावला, विठ्ठल धुवून येतोय. आऊसाहेब डोंगराच्या पायथ्याला पोहोचल्या. पावसाळा संपून गेला, हिवाळ्याला प्रारंभ झाला. उंच गवत वाढले. डोंगरावरती जनावरं चरतायत आणि त्या जनावराच्या पावलाने एक छोटीशी पाऊलवाड तयार झाली. आई मंगळाचं चिंतन करत आऊसाहेब डोंगर चढतायत आणि डोंगरावरती माझे जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं भजन करतात. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण. जगद्गुरु तुकोबाऱ्याने डोंगरावरती भगवंताचं भजन करावं. आईसाहेब डोंगराच्या पायथ्याला पोहोचलेत. आऊसाहेब डोंगर चढतायत आणि एवढ्यामध्ये आऊसाहेबांचा पाय एका काट्याच्या फांदीवरती पडतो. आई मंगळाई म्हणून आऊसाहेब खाली बसतात. याची काळजी जगाच्या मालकाला माझ्या तुकोबाऱ्याची भाकरी घेऊन जिजा माऊली निघाली. जर मी त्या ठिकाणी गेलो नाही माझ्या तुकोबाऱ्याला उपवास राहावं लागेल. एका गुराख्याचं रूप भगवंताने धारण करावं. आईसाहेबांच्या समोर यावं. आऊसाहेब काय झालं बाळा, पायात काटा मोडला. आऊसाहेब मी काढू तुमच्या पायातला काटा? बाळा तुला काढता येतो का? आऊसाहेब अजिबात काळजी करू नका, आतापर्यंत बऱ्याच जणांचे काटे आपणच काढले, अजिबात काळजी करू नका. आणि तुमच्या पायातला काटा काढणं फार कठीण नाहीये. देव खाली बसले. देवाने तो पाय आपल्या मांडीवरती घेतला. तो पाय किती भाग्यवान असेल की जगाच्या मालकाने तो पाय आपल्या मांडीवरती घ्यावा. तुम्ही लगेच तुमचे पाय पाहायला लागले का? आपले पाय सुद्धा लय भाग्यवान आहेत महाराज. आपले पाय किती भाग्यवान आहे. आपले पाय इतके भाग्यवान आहे. एखाद्याचा जर चांगला संसार चालू असला आणि आपली पाय जर त्याच्या घराला लागली, चालू संसार उद्ध्वस्त होतो. इतके आपले पाय भाग्यवान आहेत. तो पाय कोणाचा? जिजा माऊलीचा पाय. आऊसाहेब तुकोबाऱ्यांच्या समोर आल्यात. मला सगळा चरित्र भाग सांगायचा नाही. आणि तुकोबाऱ्या म्हणतात, जिजे धन्य आहेस तू, माझ्या अगोदर तुला भगवंताने दर्शन दिलं. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, आम्ही सांगत नाहीये तर आम्ही स्वतः सुद्धा नामस्मरण करतो. आम्ही स्वतः परमार्थाच्या वाटेने चालतो महाराज. तुकोबाऱ्या सांगतात, शास्त्र सुद्धा सांगतंय महाराज, माणसाने 100 कामे सोडावी, भोजन करावी, 1000 कामे सोडावी, स्नान करावं, 1,00,000 कामं सोडावं, दान करावं आणि कोटी कामं सोडावं, देवाचं नामस्मरण करावं. विठाला विठाला. याचं कारण असं आहे महाराज, या जगामध्ये भगवंताच्या नावाशिवाय दुसरं पवित्रच काही नाही महाराज. आणि त्याची इतकं मोठं सुद्धा काहीच नाहीये.
जशी परिस्थिती असेल तशी परिस्थिती असू द्या महाराज. संसार आहे, कधी अनुकूल दिवस असतील, कधी प्रतिकूल दिवस असतील, कधी सुखाचे दिवस असतील, कधी दुःखाचे दिवस असतील. पण माणसाचं होतं काय, ज्यावेळेस सुख माणसाच्या पदरामध्ये पडतं त्यावेळेस मनुष्य देवाकडे जायला तयार होत नाही. आणि ज्यावेळेस दुःखाचे प्रसंग जीवनामध्ये आले मग तेव्हा धावो रे केशवा माय बापा, तेव्हा आम्हाला भगवंताची आठवण येते. असं मुळीच नाही महाराज. जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत रात्रंदिवस भगवंताचं नामस्मरण करणं. सांगू छोटंसं उदाहरण. पैठणचे एकनाथ महाराज पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. महाराजांनी पांडुरंगाला नमस्कार केला, दर्शन घेतलं आणि एकनाथ महाराज पांडुरंगाला बोलतात, देवा फार चांगलं झालं, मला सुंदर पत्नी मिळाली. एकनाथ महाराज पांडुरंगाचे उपकार मानतात. त्या ठिकाणी आमचे तुकोबारा येतात, देवाला नमस्कार करतात, देवा फार चांगलं झालं, मला कर्कश पत्नी मिळाली. जर चांगली दिसणारी चांगली बोलणारी असती तर कदाचित मी त्यात गुंतून गेलो असतो. देवा फार चांगलं झालं, तुझे माझ्यावरती उपकार झाले. आणि त्या ठिकाणी आमचे नरसिंह मेहता येतात, पांडुरंगाला नमस्कार करतात, देवा फार चांगलं झालं, देवा माझी पत्नी या जगातून निघून गेली. ऐका सज्जना हो, एकाला अनुकूल पत्नी मिळाली म्हणून देवाचे उपकार मानले, एकाला प्रतिकूल पत्नी मिळाली म्हणून देवाचे उपकार मानले, आणि एकाची पत्नी या जगातून निघून गेली म्हणून देवाचे उपकार मानले. राजांनो, देव आपल्याला जसा ठेवील तसं राहा, देव आपल्याला जसं ठेवील तसं राहा, पण अखंड त्याचं नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारा सांगतात, या जगात सगळ्यात मोठं जर काय असेल, सगळ्यात पवित्र जर काय असेल तर ते माझ्या भगवंताचं नामस्मरण आहे, माझ्या भगवंताचं नाम आहे. म्हणून तुम्ही योग्य रस्त्याने चाला. तर तो रस्ता कोणता आहे, तो रस्ता नामस्मरणाचा आहे. त्या रस्त्याने जर तुम्ही गेलात तर नक्कीच माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या दिवशी माझा पांडुरंग परमात्मा तुम्हाला भेटेल खऱ्या अर्थाने, तेव्हाच आपलं आयुष्य धन्य होईल, तेव्हाच आपलं जीवन धन्य होईल. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आमचं आयुष्य धन्य झालं, आमचं जीवन धन्य झालं, पण केव्हा जगाच्या मालकाने आम्हाला दर्शन जीवनाचं सोनं झालं महाराज, आमचं जीवन सार्थक झालं, पण कधी जगाच्या मालकाचं आम्हाला दर्शन झालं. याच्या पुढे जाऊन तुकोबारा तर असं बोलतात महाराज, त्यानेच जन्माला यावं, ज्याला भगवंताचं दास व्हायचं असेल त्याने तरीच जन्मा यावे. आम्ही धन्य झालो महाराज, का जगाच्या मालकाचे आम्ही दास झालो, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. काय केलं आम्ही आमच्या जीवनामध्ये, नामस्मरण केलं, त्यामुळे जगाचा मालक भगवंत आम्हाला भेटला. म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, तर योग्य अशी वाट कोणती आहे, तर नामस्मरणाची आहे. या कलियुगामध्ये अन्य वाटाने जाऊ नका, कारण या कलियुगामध्ये अवघ्या वाटा कमकुवत झालेल्या महाराज, त्या चांगल्या राहिलेल्या नाहीयेत. एकच नामस्मरणाची योग्य वाट चांगली आहे आणि ती सर्वांना जाता येण्यासारखी आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कलियुगामध्ये सगळ्या वाटा क्षीण झालेल्या आहेत, कमकुवत झालेल्या आहेत. एकच अशी वाट आहे ती नामस्मरणाची, आणि त्याच वाट्याने सगळ्यांनी चालावं. समाजाने तुकोबारायांना प्रश्न विचारला, का हो तुकोबाराय, तुम्ही आम्हाला नामस्मरणाच्या वाटेने चालायला सांगता आणि तुम्ही दुसऱ्या मार्गाने चाललात. तुकोबारा सांगतात, बाबांनो असं मुळीच नाही रे, तुम्हाला एका मार्गाला लावून द्यायचं आणि आम्ही दुसऱ्या मार्गाने जायचं असं अजिबात नाही. मग काय, तर तुम्ही आणि आम्ही एका सोप्या वाटेने जाऊ. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाव विठ्ठल नाम, तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा रोळे आनंदे. चला तुम्ही आणि आम्ही एका सोप्या वाटेने जाऊ, सर्वांना जाता येण्यासारखी आहे, हमीची आहे, खात्रीची आहे. काही वाटा तर अशा नीच आहेत महाराज. ज्ञानोबाराय आपल्या ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये अत्यंत सुंदर असं वर्णन करतात. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरते
मामेवये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती ते. या श्लोकातील तरंती या पदाचा आधार घेऊन ज्ञानोबाला सांगतात तरण हे कुठे असतं तर तरण हे पाण्यावर असतं. म्हणून माया एक प्रकारची नदी दाखवलेली आहे. ज्ञानोबाऱ्यांनी सगळं वर्णन केलेलं आहे. मला सगळं सांगायचं नाही. माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या मायारूपी नदीतून पैल तीराला जाण्याकरता अनेकांनी अनेक साधनांचा अवलंब केला पण एकही पैल तीराला जाऊ शकला नाही. ज्ञानोबाऱ्यांना प्रश्न विचारला का हो माऊली कोणीच पैल तीराला जाऊ शकत नाही का? माऊली कोण कुठं गेला ते तरी आम्हाला सांगा. ज्ञानोबाऱ्या सांगतात सांगू का? ऐका. एकी मोक्षी लागावयाचे आशा केला कर्मबायांचा भरवसा परिते पडले वळसा विधी निषेधांचा. ज्ञानोबाऱ्या सांगतात ते विधी निषेधाचा वळसा पडले पलीकडे नाही गेले. एकी यजन क्रियेची पेटी बांधून घातली पोटी ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकून ठेले. पलीकडे नाही गेले. माऊली मग कोणीच पैल तीराला जाऊ शकत नाही का? का जाऊ शकणार नाही? एकच. कोण? ज्याने आवडीने श्रद्धेने प्रेमाने भावाने माझ्या देवाचं नामस्मरण केलं ना तो मात्र तरला. माझ्या देवाला काहीच लागत नाही महाराज. फक्त श्रद्धेने भावाने करावं. काही नलगे एक भावाची तुका म्हणाला विठोबाची तुका म्हणाला विठोबाची तुका म्हणाला विठोबा काही नालागे भावाची कारण तुका माझ्या भगवंताला बाकी काही लागत नाही महाराज. ज्याने श्रद्धेने माझ्या भगवंताचं नामस्मरण केलं ते मात्र या ठिकाणी तरलेले आहेत असं ज्ञानोबाराय सांगतात. हे तर एकच लीला तरले जे सर्व भावे माझे भजले त्या आईलीचं थडी सरले माया जाळ दुसरं कोणी नाही. तुकोबारायांना विचारा कावं तुकोबाराय आम्हाला सुद्धा या मायारूपी संसार सागरातून तरुण जायचं त्यासाठी आम्हाला काय करावं लागल असं जर तुकोबारायांना विचारलं तुकोबाराय सांगतात त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर त्यासाठी तुम्हाला भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला हरी हरी म्हणावं लागेल. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ. हेच साधन तुम्हाला पहिल्या तीराला नेऊ शकतं. म्हणून सज्जना हो मानवी जीवनात इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या पण मनुष्य जीवनामध्ये नामस्मरण करायचं राहू देऊ नका. एवढं तुकोबाराय आपल्याला हकारून सांगतात. विठ्ठल हकारुनी सांगे हकाराने सांगे तुका नाम घेत राहू नका नाम घेत राहू नका नाम घेत राहू हकाराने सांगे तुका नाम घेत राहू नका नाम घेत नाम जगद्गुरु तुकोबाराय सांगतात इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या सज्जना हो पण मनुष्य जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचं कधी राहिलं नाही पाहिजे. संसारात दोन प्रकारची हानी होती महाराज. एक संसारिक हानी होती दुसरी पारमार्थिक हानी होती. संसारातली हानी मनुष्य भरून काढू शकतो पण परमार्थातील हानी माणसाला भरून काढता येत नाही. इतर कुठल्याच जन्मामध्ये आपल्याला भगवंताचं भजन करता येणार नाही महाराज. याच जन्मात आपल्याला भगवान याच देगी घडे देवाचे भजन याच देगी घडे देवाचे भजन याच देगी घडे देवाचे भजन याच देगी घडे देवाचे भजन
तुकोबाराय बोलतात याच, अन्यत्र कुठल्याच नाही महाराज. याच जन्मात भगवंताचं भजन करायचं, याच जन्मात गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालायची, याच जन्मात कीर्तन ऐकायचं. अन्यत्र कुठेही आपल्याला ती भगवंताची भक्ती घडणार नाही. गळ्यात माळ घालूनच पंढरीच्या वारीला गेलं पाहिजे बरं का. गळ्यात माळ घालून जर पंढरपूरला गेला तर ती वारी आहे, आणि गळ्यात माळ न घालता जर पंढरपूरला गेला तर ती फक्त फेरी आहे. आणि माळ गळ्यात असली पाहिजे आणि ती मरायच्या अगोदर असली पाहिजे. आपल्याकडे ती प्रथा आहे ना, माणूस मेल्याच्या नंतर तुळशीचा पाला त्याच्या तोंडात घालतात. का? त्याला चांगली गती मिळण्यासाठी. ज्याने आयुष्यभर कधी चांगलं कर्म केलं नाही आणि तुळशीच्या पानाने जरा त्याला मुक्ती मिळू शकते, हे शक्य नाही महाराज. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असली पाहिजे. एका कुटुंबात 15 माणसं राहत होती. 14 माणसाच्या गळ्यात माळ होती, एकाच माणसाच्या गळ्यात माळ नव्हती. आम्ही त्याला सहज विचारलं, का हो तुमच्या घरात 15 माणसं आहेत, 14 माणसाच्या गळ्यात माळ आहे आणि एकच का बिगर माळ करी? म्हटला महाराज तो पाहुण्यासाठी सोडला. याच जन्मी अन्यत्र भगवंताचं भजन होणार नाही महाराज. तुम्हाला सांगू का, भगवंताने हा नरदेह दिलेला आहे. हा नरदेह भगवंताने दिला आणि कशासाठी दिला तर त्याचंच भजन करण्यासाठी दिला. देवे दिला देह, सगळ्यांच्या पाठ आहेत. झाला बाचा वाग घेता, देवे दिला देह भजन को मटा, भगवंताने त्याचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला दिलं आहे. अरे आपल्याला आयुष्य फक्त 40 वर्षाचं होतं, मनुष्याला 40 वर्षाचं आयुष्य होतं. मनुष्याचं समाधान झालं नाही. मनुष्य ब्रह्मदेवाकडे गेला, देवा आमची तक्रार आहे. म्हटले काय? 4 जीवाला तुम्ही समान आयुष्य दिलं, मनुष्याला, बैलाला, कुत्र्याला आणि घोबडाला. त्यांना काय करायचं देवा? 40 वर्षाचं आयुष्य, आम्हाला जास्त आयुष्य पाहिजे. देवाने सांगितलं बैलाला विचारा, तो जर आयुष्य द्यायला तयार असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. मनुष्य बैलाकडे गेला, का रे तुला 40 वर्षाचं आयुष्य मला देतो का? त्यांनी सांगितलं मला रात्रंदिवस लोकांच्या राहण्यात काम करायचं, नको मला हे 40 वर्ष, माझं 20 वर्ष तुला घे. किती झालं? 60. तरी माणसाचं समाधान झालं नाही. परत मनुष्य देवाकडे गेला, देवा आम्हाला अजून आयुष्य पाहिजे, आमचं समाधान होत नाही. देवाने सांगितलं कुत्र्याला विचारा. त्याला विचारलं, बाबा तुला 40 वर्ष आयुष्य, आम्हाला तुझं आयुष्य देतो का? त्याने सांगितलं 10 मिनिटं जरी दारात उभा राहिलो तरी लोक तुकडा टाकत नाही. कशाला मला 40 वर्ष, मला 20च वर्ष पाहिजे. कुत्र्याने 20 वर्ष दिले. किती झाले? आता याच्या पुढे जरा जगलाच, जगत तर नाही म्हणा. तरी माणसाचं समाधान झालं नाही. माणसाने परत देवाकडे तक्रार केली. देवाने त्याला घोबड्याकडे पाठवलं. का रे तुला 40 वर्षाचं आयुष्य तुझं मला देतो का? घोबड्यानं सांगितलं, बाबा अरे दिवसा माझं कोणी तोंड पाहत नाही, काय करायचं मला हे 40 वर्ष, माझं 20 वर्ष तुला घे. किती झाले? म्हणून लक्षात ठेवा, माणूस कधीच जास्त राहत नाही महाराज, पण 40 ते 60 रात्रंदिवस. कारण का? ते आयुष्य कोणाचं आहे महाराज? कोणाचं आहे? आणि त्याच्या पुढे जर जागलाच, संत फार सुंदर वर्णन करतात महाराज. म्हातार पण फार वाईट असतं, संत फार सुंदर वर्णन करतात. श्वाना परी गती झाली, कारण की ते आयुष्य त्याचं आहे. आणि जगलाच 80च्या पुढे. घरात जर नातवाचा वाढदिवस असला, नातू म्हणतो बाबा आतल्या घरात बसा, माझे मित्र येणार आहेत, तुमचं तोंड जर पाहिलं तर ते पळून जातील. कारण ते पाण्यासारखं राहिलेलं नसतं, ते घोबडाचं आयुष्य असतं. पशु पक्ष्याचे देखील आपल्यावरती उपकार आहे महाराज. त्यांनी आपल्याला त्यांचं आयुष्य दिलं. आपलं आयुष्य 100 वर्षाचं आहे. आणि या 100 वर्षाच्या कालावधी याच मनुष्य जन्मामध्ये काय करायचं तर याच मनुष्य जन्मामध्ये पवित्र असं भगवंताचं भजन करायचं. इतर काही करायचं राहिलं तर राहू द्या, पण देवाचं नामस्मरण करण्याचं राहू देऊ नका, असं जगद्गुरु तुकोबर आपल्याला पाया पडून सांगतात. लागून या पाया प्रत्येक संतांचं जीवनचरित्र डोळ्यापुढे घ्या. प्रत्येक संतांचं जीवनचरित्र डोळ्यापुढे घ्या. पैठणचे एकनाथ महाराज विनंती करतात, महाराज ह्याची माझी विनवणी जोडून या. जगद्गुरु तुकोबरांचे बंधू कानोबराय विनंती करतात, विनवितो सकळा कर जोडून.
तुकोबारा सुद्धा पाया पडतात. लागोनिया पाया समाज ऐकायला तयार नाही. तुकोबाऱ्याला राग आला. किती सांगू तरी. आणि एका जणाने तुकोबारायांना प्रश्न विचारला, तुकोबारा तुम्ही सांगता आम्हाला भगवंताचं नामस्मरण करा. अवश्य आम्ही करण्यासाठी तयार आहोत, पण तुकोबाराय माझ्या एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. का हो तुकोबाराय, तुम्ही एवढं समाजाला नामस्मरण करायला सांगता, पण तुमच्या भगवंताच्या नामाने काय होणार आहे? तुमच्या भगवंताच्या नामाने काय होणार आहे? तुकोबाराय म्हटले, दादा अरे माझ्या देवाच्या नामस्मरणाने काय होणार आहे म्हणतोस? अरे माझ्या देवाच्या नामाने काय होणार नाही ते सांग. काय नव्हे केले तुकोबारा सांगतो, तुम्ही एक यादी करा. माझ्या भगवंताच्या नामस्मरणाने तुम्ही म्हणसाल ते होईल. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही जे म्हणाल ते होईल. माझ्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये ताकद आहे. काय नव्हे केले एका चिंतित विठ्ठल. तुम्ही जो म्हणसाल महाराज तो लाभ तुम्हाला माझ्या देवाच्या नामस्मरणातून प्राप्त होईल. अवघे होती लाभ एका या चिंतने नाम संकीर्तने गोविंदाच्या. तुकोबाराय पाप जळतील तुमच्या देवाच्या नामाने, एका जन्मातलं नाही, जळतील पापे. तुकोबाराय पुण्य मिळेल, पुण्याची गणना कोण करी. तुकोबाराय तुमच्या भगवंताच्या नामाने कीर्ती वाढेल. याच लोकात नाही तर त्रिलोक्यात तुझी कीर्ती गाजेल. उभय लोकी उत्तम कीर्ती देव चित्ती राहिलिया. तुकोबाराय मुक्ती मिळेल का? एक नाही 4 मुक्ती तुम्हाला माझ्या भगवंताच्या नामाने मिळतील. तुका म्हणे नामा पाशी 4 मुक्ती ऐशे बहुत ग्रंथी बोलेले. राहिलेलं तुम्ही काढा, आणखीन यादी काढा. तुम्ही जे म्हणसाल ते होईल. इतकी ताकद, एवढं सामर्थ्य माझ्या भगवंताच्या नामामध्ये आहे. तुकोबारा ठीक आहे, तुमचं म्हणणं आम्हाला पटलं. आमचा निर्णय झाला नामस्मरण करण्याचा, आम्ही लागलो नामस्मरण करायला. पण तुकोबारा आहे 2 शंका आमच्या पुढे निर्माण होतात. त्या तुमच्या भगवंताचं नामस्मरण कुठे करायचं आणि कसं करायचं, एवढे हे 2 आमची शंकाचं निरसन करा, समाधान करा. आम्ही लागलो तुमच्या देवाच्या नामस्मरणाला. ते कसं करायचं आणि कुठे करायचं, सेवेला घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात.
तुकोबाराय तुमच्या भगवंताच्या नामस्मरणाला आम्ही लागलो, पण सांगा ना तुकोबाराय तुमच्या देवाचं नामस्मरण कसं करायचं आणि कुठे करायचं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या देवाचं नामस्मरण तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी करा. माझ्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कुठं जाण्याची गरज नाही आहे. असाल ते करा, जेथे तेथे, पण अवश्य करा. तुकोबाराय का करायचं तुमच्या देवाचं नामस्मरण? अरे माझ्या देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर माझ्या देवाला तो फार आवडतो. देवाचं नामस्मरण करणारे देवाला फार आवडतात महाराज. आणि जे देवाला आवडतं ते अवश्य करावं, आणि जे देवाला आवडत नाही ते कधीच करू नये महाराज. जे देवाला आवडतं ना ते अवश्य करावं. देवाला काय आवडतं महाराज? एकनाथ महाराज आमच्या भगवंताच्या आवडीचा प्रकार सांगतात. आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र तुळशीमाळ गळा गोपीचंदन. हा सगळा अभंग डोळ्यापुढे घ्या. एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम, तो आमच्या भगवंताला आवडतो. त्याचं नामस्मरण करणारे, त्याची भक्ती करणारे त्याला आवडतात महाराज. जे त्याला आवडतं ते अवश्य करा. जे आमच्या देवाला आवडत नाही ते कधीच करण्याचा प्रयत्न करू नका. मरेपर्यंत 7 गोष्टी आयुष्यात कधीच करू नका, त्या आमच्या भगवंताला आवडत नाही. कधीच करू नका महाराज. ऐका, दूध कधी खेळू नका, ज्यामुळे अख्खं महाभारत घडलं. मांस कधी खाऊ नका, मांस कधी खाऊ नका. स्कंद पुराणात असं वर्णन आलेलं आहे, ज्या प्राण्याचं तुम्ही मांस खाता त्या प्राण्याच्या अंगावर जितके केस असतात तितकं वर्ष माणसाला नरकात वास्तव्य करावं लागतं. या स्वार्थ मांस पचनम कुरुते पापमोहिता यावंत्यश्य दुरोमाणी तावत्स नरके वशेत. तितकं वर्ष माणसाला नरकात वास्तव्य करावं लागतं. दूध कधी खेळू नका, मांस कधी खाऊ नका. दुतमचे मांस मदिरा, मदिरा म्हणजे दारू. 7 गोष्टी आयुष्यात कधीच करू नका. दारू कधी पिऊ नका. स्वतःला शिवरायांचे भक्त म्हणून घेता, स्वतःला पांडुरंगाचे वारकरी म्हणून घेता. 18-18, 20-20 वर्षाचे पोराने व्यसन करावी. 18-18, 20-20 वर्षाच्या पोराने दारू प्यावीत. अरे स्वतःचा बाप लोकांच्या रानात कष्ट करतोय, त्याच्या पायात चप्पल नाही, अंगावरती कपडा नाही. अरे दाढीचे केस वाढले म्हणून कधी न्हाव्याच्या दुकानात जाऊन दाढी कापत नाही तो बाप. आणि त्या बापाचा एकुलता एक 18-20 वर्षाचा पोरगा त्याने दारू प्यावी, त्याला व्यसन करावं. अरे आपल्याला लाजा वाटल्या पाहिजे. आपण स्वतःला शिवरायांचे भक्त म्हणून घेतो. अरे कोणीतरी मित्रासोबत फिरताय, कुठेतरी ढाब्यावरती जेवायला जाताय, पोटभर दारू पिताय, आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरी येण्यासाठी परत निघताय रे दादांनो, तुम्हाला गाडी सुद्धा चालवता येत नाही. कुठेतरी धडकताय, कुठेतरी रस्त्याच्या कडेला मरून पडताय. कोणीतरी येतंय, त्या एकुलत्या एक त्या लेकराच्या बापाला कोणीतरी सांगताय, दादा तुमचा मुलगा पडलाय दादा रस्त्याच्या कडेला मरून. अरे तो 50 वर्षाचा बाप असतोय, तो जागेवरती बसतोय, ढसा ढसा रडायला सुरुवात करतोय. लेकरा काय कमी पडलो रे मी तुझ्यासाठी? अरे तुझ्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, अरे तुझ्यासाठी मी रक्ताचं पाणी केलं, अरे तुझ्यासाठी मी हाडाचं काढ केलं, अरे तुझ्यासाठी मी काही नाही केलं, काय कमी पडलोय मी तुला? तो बाप त्या लेकराला प्रश्न विचारत असतो. अरे दुर्दैव या महाराष्ट्राचं, दुर्दैव या महाराष्ट्राचं. 20 वर्षाच्या तरुण युवकाच्या चितेला 50 वर्षाच्या बापाने आज्ञा द्यावा. विचारा स्वतःच्या मनाला प्रश्न. अरे आपण छत्रपती शिवरायांचेच माणसं आहोत का? आपण ज्ञानोबा तुकोबारांचेच उपासक आहोत का? एक वाक्य लक्षात ठेवा सज्जना हो. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे शाम तक उतर जाएगी, लेकिन एक बार हरे नाम का प्याला तो पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी. कधी खेळू नका, मांस कधी खाऊ नका, दारू कधी पिऊ नका, व्यभिचार कधी करू नका, शिकार कधी करू नका, जुगार कधी खेळू नका, आणि परश्री गमन कधी करू नका. या 7 गोष्टी आयुष्यात मरेपर्यंत कधीच करू नका. ते आमच्या भगवंताला आवडत नाही. जे देवाला आवडतं महाराज ते करा. काय आवडतं देवाला? त्याची भक्ती करणारे त्याला फार आवडतात, त्याचं नामस्मरण करणारे त्याला फार आवडतात. मग महाराज आम्ही त्या भगवंताचं नामस्मरण कुठे करायचं? जिथे तुम्ही असाल तिथे तुम्ही देवाचं नामस्मरण करू शकता. असाल ते करा, जेथे तेथे, ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी करा. जितक्या मोठ्याने करता येईल तितक्या मोठ्याने करा. प्रगट करा, पसारा मांडा. पसारा कशाला म्हणतात महाराज? कोणाच्याही नजरेला येईल असं मांडून ठेवलं त्याचं नाव पसारा.
तुकोबारा म्हणतात जितक्या जोराने म्हणता येईल प्रगट करा, जितक्या जोराने म्हणता येईल तितक्या जोराने म्हणा, कारण का आमचा माल चोरीचा नाही महाराज. गुप्तता कुठे राखली जाते माहिती का? जिथे चोरीचा माल असतो तिथे गुप्तता राखली जाते. तुकोबारा सांगतात आमचा माल चोरीचा नाही. तुका म्हणे नाही चोरीचा व्यापार, विठ्ठलाचे सार नाम घ्यावे. जेवढ्या जोराने म्हणता येईल तेवढ्या जोराने म्हणा. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगू, रामकृष्ण ठाव नित्य फोडी. ठाव फोडी कशाला म्हणतात? माऊलीच्या भाषेत पहा, एक मुलगा होता, छोटासा होता. आईने त्याला झोळणीत टाकलंय आणि आई काम करण्यासाठी निघून गेली. मुलगा रडायला लागला, पण मुलाचा आवाज आईपर्यंत पोहोचत नाहीये. आई मला का घेत नाही म्हणून मुलगा मोठ्याने रडायला सुरुवात करतो. सगळी शक्ती एक पणाला लावतो आणि अति मोठ्याने रडतोय. त्याला ज्ञानोबाऱ्याने टावा फोडला. ही भाषा वापरलेली आहे. म्हणून जितक्या जोराने म्हणता येईल तितक्या जोराने देवाचं नामस्मरण करायचं. तुम्ही म्हणसाल महाराज इतक्या जोराने देवाचं नामस्मरण का करायचं? तर त्याची दोन उत्तर अशी आहेत. भजन करा, विठ्ठल विठ्ठल. आपण जितक्या जोराने देवाचं नामस्मरण करू सज्जन आहो त्या म्हणण्यामध्ये आपण एकाग्र होऊन जातो. आता ही सगळी गायक मंडळी आहेत, यांना चांगला अनुभव आहे. ज्यावेळेस एखादी सुंदर चाल, मग तो सारंग असेल, शिवरंजनी असेल, भूपेश्वरी असेल, ज्यावेळेस हा राग आपण उंच स्वरामध्ये गातो, आळवतो, त्यावेळेस माणूस स्वतःला विसरून जातो महाराज. त्या म्हणण्यामध्ये माणूस एकाग्र होतो, त्या म्हणण्यात माणूस तल्लीन होतो. आता ही आमची मंडळी एवढं सुंदर गातात महाराज, ती तल्लीन होतात, त्याच्याशी समरस होतात, एकाग्र होतात. ज्यावेळेस आपण अत्यंत मोठ्या आवाजात भगवंताचं नामस्मरण करतो, मनुष्य त्या ठिकाणी एकाग्र होत असतो. आणि एकाग्रता झालं, मनुष्य एकाग्र झाला की नक्कीच फळ पदरात पडलं. समजा तुमचं आमचं काय होतंय, आम्ही भक्ती करताना दिसतो हो, आता आम्ही कीर्तनात बसलेले आहोत, पण घरी काय चाललं असेल याचं चिंतन आमच्या डोक्यात चालू आहे. त्या नामस्मरणाला काहीच अर्थ नाहीये. माऊली सांगतात चित्त नाही नामे तरी व्यर्थ. मनुष्य एकाग्र झालं पाहिजे. आणि आपण अति उंच स्वरात ज्यावेळेस भगवंताचं नामस्मरण करतो त्यावेळेस मनुष्य एकाग्र होतो. आणि एकाग्र झालं की नक्कीच यश आपल्या पदरात पडत असतं. कारण का तर एकाग्रता ही यशाचं बीज आहे. एकाग्रता यशो बीज. हा सगळ्यांना कदाचित उदाहरण माहिती असेल. द्रोणाचार्य कौरव पांडवांना घेऊन वनात गेले. मी जे काही शिक्षण तुम्हाला दिलं त्याची मला परीक्षा घ्यायची. मी सगळ्यांना प्रश्न विचारणार आहे, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. पहिला नंबर कोणाचा? दुर्योधनाचा. दुर्योधना चल सांग तुला काय दिसतंय समोर? झाडावरती पोपट आहे. दुर्योधनाला राग आला, माझा बाप आंधळा म्हणून का मी आंधळा आहे का? ही भाषा का म्हणून तुम्ही मी वापरली? द्रोणाचार्य म्हणतात दुर्योधना खाली बस. दुसरा नंबर कर्णाचा. कर्णा सांग तुला काय दिसतंय? पोपट दिसतो. ठीक आहे खाली बस. तिसरा नंबर कोणाचा? अर्जुनाचा. अर्जुना सांग तुला काय दिसतं? अर्जुनाने सांगितलं फक्त डावा डोळा. उडव. उडावला. एकाग्रता अतिशय महत्वाची महाराज. एकाग्रता झाली का नक्कीच फळ आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. एक उत्तर आणि दुसरं उत्तर असं आहे महाराज, आपण जितक्या जोराने देवाचं नामस्मरण करू तितक्या लोकांच्या कानावर भगवंताचं नाम जाईल. काही कीर्तनाला आलेले असतील, काही कीर्तनाला आलेले नसतील, काही घरी झोपले असतील. आपण केलेलं नामस्मरण त्यांच्या कानावरती पडल, त्यांना त्याचं फल मिळेल. असं काही नाही महाराज. जे गातात म्हणजे त्याला 100% पुण्य मिळतं, जे ऐकतात त्यांना 50%. असं मुळीच नाही. मी कीर्तन करतोय म्हणजे मला 100% पुण्य, महाराज वाजवतात म्हणजे याला 75%, ते गातात म्हणजे त्यांना आज असं मुळीच नाही. गाती ऐकती तया समानसी घडे. गाणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला समान पुण्य मिळतं. म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करा. असाल ते करा, जेते तेते आपल्या कर्मानुसार आपल्या वाट्याला जे काम आलं असेल ते काम करता करता भगवंताचं नामस्मरण करा. असं कोणत्याही संतांनी सांगितलं नाही. आपलं काम सोडा आणि भगवंताचं नामस्मरण करा. जितका वेळ असेल ते काम करता करता देवाचं नामस्मरण करा. कामामध्ये काम, काही काम कुठलंही काम करताना नामस्मरण करा. शेतामध्ये कपाशीला पाणी देताना करा, दुकानामध्ये करा. तुकोबारा 7 ते 9 देहू गावात कीर्तन करायचे. तुकोबाराने कीर्तनात सांगितलं जिथे असाल त्या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करा. दुकानात असाल तर दुकानात करा. आणि नेमकी एक दुकानदार तुकोबाराच्या कीर्तनाला येऊन बसला आणि दुसऱ्या दिवशी त्याने दुकान उघडलं. गिराईक दुकानात आलं. साखर काय किलो आहे? रामकृष्ण हरी. शेंगदाणे काय किलो आहे? रामकृष्ण हरी. दुकानदार कालपर्यंत चांगले होते, कालपर्यंत चांगले होते. मी काय विचारतो त्यांचं काय चाललंय? कोणीतरी त्याच्या पत्नीला जाऊन सांगितलं 8 दिवस झाले महाराज गल्ल्यामध्ये 1 रुपया नाही.
त्याची पत्नी धावत आली. कोणी सांगितलं हा उद्योग करायला? तुकोबाराने. जा त्या तुकोबारायाकडे. गेले तुकोबारायाकडे. का तुकोबाराय? आतापर्यंत स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून टाकला आणि आता आमचं वाटोळं करण्यासाठी निघाले. तुकोबाराय म्हटले काय झालं? काय झालं म्हणजे काय व्हायचं राहिलंय? अहो झालं काय ते तरी सांगा ना. 8 दिवस झाले नामस्मरण करतोय, गल्ल्यात 1 रुपया नाही. तुकोबारायाने सांगितलं बाबा मी दुकानात नामस्मरण करा असं अवश्य म्हटलो, शेतात करा असंही म्हटलो, पण एक सांगू का, दुकानात नामस्मरण करा असं मी म्हटलो, पण गिराईक आल्यानंतर करा असं मी म्हटलो नाही. दुकानात करा असं मी म्हटलो, पण गिराईक दुकानात आल्याच नंतर तुम्ही नामस्मरण करा असं मी अजिबात म्हटलो नाही. मी उलट असं म्हटलो, गिराईक जर दुकानात आलं तर त्याला प्रेमाने रामराम जय हरी घाला, त्याला काय लागतं ते मोजून द्या, काट्याला झटका न मारता. पण गिराईक आल्यास नंतर नामस्मरण करा असं मी मात्र मुळीच म्हटलो नाही. ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही माझ्या भगवंताचं नामस्मरण करा. कुठे काय जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनंतरा, सुखी येतो घराणार. तुकोबाराय ठीक आहे, तुमचं म्हणणं आम्हाला मान्य झालं, आता आम्ही करायला तयार आहोत. पण का हो तुकोबाराय, आणखीन एक प्रश्न मला असा विचारायचा, तुमच्या देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर आम्हाला त्याचं फल काय मिळणार? तुकोबाराय सांगतात, मी खरंच सांगू का, प्रतिज्ञापूर्वक सांगतो, माझा देव तुम्हाला या जन्म मृत्यूच्या दुःखातून सोडवल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. शिवेला घेतलेला द्वितीय सोडविला माझा स्वामी निश्चयासी, 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 प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, सोडविला माझा स्वामी निश्चयासी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, सोडविला माझा स्वामी निश्चयासी, प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही, सोडविला माझा स्वामी निश्चयासी, प्रतिज्ञा हे दासी केली सोडविला माझा स्वामी निश्चयासी, 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 सोडविला माझा स्वामी निश्चयासी. तुकोबाराय
आम्ही मोठ्याने सुद्धा आता तुमच्या देवाचं नाम म्हणतात. माझा देव तुम्हाला जन्म मरणाच्या दुःखातून सोडवल्याशिवाय राहणार नाही असं मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. सोडविलं माझा स्वामी निश्चयसे प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. या ठिकाणी शंका निर्माण अशी होती, सोडवणारा देव आहे आणि प्रतिज्ञा करणारे तुकोबरा आहे. निवडणुकीला आमदार उभा असावा आणि निवडून यायच्या अगोदर त्याने गावात यावं आणि गावात आल्याच्या नंतर ते सभा घेतात. हे पहा, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मी उभा आहे. मी जरा निवडून आलो, गावात रस्त्याचं काम होईल, शाळेचं काम होईल, प्रत्येकाला पिण्याच्या पाण्याची सुविधा केल्या जाईल, प्रत्येकाला घरोघरी नळ मिळेल. पण जर मी निवडून आलो तर योगायोगाने लोकांचा विश्वास बसतो, लोक निवडून देतात, साहेब निवडून येतात, साहेब परत गावात येतात, परत मीटिंग घेतल्या जाते. मग लोक म्हणतात, साहेब ते निवडून यायच्या अगोदर तुम्ही जे म्हटले होते रस्त्याचं काम, शाळेचं काम, ते कधी करणार आहेत? साहेब म्हटले, कोण म्हटलं होतं? गेले बॉस साहेब बदलून. मग तसं तुकोबार आहे, सोडवणारा देव आहे आणि प्रतिज्ञा तुम्ही का करता? जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आमचा देव जरी सोडवणारा असला तरी आमच्या देवाला दुसरी एक खोड आहे. तुम्हाला माहिती आहे का? म्हटले काय? आमचा देव असं आहे, आमच्या भक्तासाठी स्वतःची प्रतिज्ञा मोडतो आणि आमच्या भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करतो. अशी आमच्या देवाला खोड आहे. मग अशी कोणासाठी भगवंताने स्वतःची प्रतिज्ञा मोडली? आमच्या अर्जुनासाठी. कुरुक्षेत्राच्या रणमैदानावर समोरून भीष्माचार्य आहेत, इकडनं अर्जुन लढतोय. भीष्माचार्य बाण सोडणार, अर्जुनाला बाण मारणार. भगवंत खाली उतरले, रथाचं चाक घेऊन धावले. भीष्माचार्याने सांगितलं, देवा तुमची प्रतिज्ञा आहे ना, हातात शस्त्र धरणार नाही. भगवंत म्हणतात, माझ्या भक्तासाठी मी माझी प्रतिज्ञा मोडेल, पण माझ्या भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करेल. भीष्मपण केला खरा. भगवंत भक्तासाठी स्वतःची प्रतिज्ञा मोडतो आणि भक्ताची प्रतिज्ञा पूर्ण करतो. म्हणून तुकोबारा सांगतात, मी प्रतिज्ञापूर्वक तुम्हाला सांगतो, सोडविलं माझा स्वामी निश्चयशी प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. तुकोबारा ठीक आहे, पण आमच्या ठिकाणी भरपूर प्रकारचे दोष आहेत. तुमच्या देवाला आमची भक्ती आवडेल का? जगद्गुरु तुकोबारा सांगतात, तुम्ही फक्त प्रेमाने भावाने त्याचं नामस्मरण करा. आमचं देव बाकीचं काहीच पाहत नाही, गुणदोष नाही पाहत कीर्तने, प्रेमे चक्र पाणे वश्य होय. आणि एकदा का तुम्हाला माझ्या भगवंताच्या नामाची गोडी लागली का तुम्हाला हा संसार कसा लागेल? शेवटच्या चरणात तुका मान काढू वाटा तो प्रपंच, तुका मन काढू वाटा तो प्रपंच, तुका मान काढू वाटा तो प्रपंच, तुका मन काढू वाटा तो प्रपंच.
जगद्गुरु तुकोबाराज सांगतात, एकदा का तुम्हाला माझ्या भगवंताची गोडी लागली का तुम्हाला हा संसार कसा लागेल. तुकोबाराज सांगतात, तुम्हाला हा संसार कडू लागेल आणि परमार्थ मात्र गोड लागेल. पण तुमचं आमचं काय झालं, तुम्हा आम्हाला संसार गोड लागतोय, परमार्थ कडू लागतोय. ज्ञानोबा वर्णन करतात का विषयाचा पडी पावडो, गोड परमार्थ लागे कडू. गोड असणारा परमार्थ आपल्याला कडू लागतोय, कडू असणारा संसार आपल्याला गोड लागतोय. ज्या माणसाला सर्पदंश झाला त्याला गुळ खायला द्या कडू लागतो, लिंबाच पाला खायला द्या गोड लागतो. तसं आपल्याला सुद्धा शब्दस्पर्श रूपरस गंध या पंचविषयाने सर्पदंश केलेला आहे, त्यामुळे आपल्याला गोड परमार्थ कडू लागतोय. पण एकदा का खऱ्या भगवंताच्या नामाची गोडी आपल्याला लागली का आपल्याला हा संसार कसा लागतो, तर तुकोबाराज सांगतात त्याला हा संसार कडू लागतोय, परमार्थ गोड लागतोय. अशा स्वरूपाने जर आपण भगवंताचं चिंतन करत राहाल तर नक्कीच माझा देव तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही, अशी मी प्रतिज्ञापूर्वक तुम्हाला सांगतो. अशीच प्रतिज्ञा माझ्या छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या समोर केली होती. सज्जना हो, ज्यावेळेस अफजल खानाने जगज्जननी तुळजाभवानीचं मंदिर पाडलं होतं, ही बातमी राजगडावरती आली. राजे स्वप्नामध्ये, राजांच्या स्वप्नामध्ये, राजे झोपीमध्ये राजांना स्वप्न पडलं. राजांच्या स्वप्नामध्ये आई जगज्जननी तुळजाभवानी शोभा उठ, मला हे तुझ्याकडनं कार्य करून घ्यायचंय. महाराज स्वप्न पाहतायत आणि स्वप्न साऱ्या राजगडाला कळलं. दुसऱ्या दिवशी राजे आऊसाहेबांच्या समोर प्रतिज्ञा करतात, आऊसाहेब सारी सृष्टी भगवान प्रभू रामचंद्राला ओळखते, रावणाचा वध केला म्हणून. सारी सृष्टी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ओळखते, कंसाचा वध केला म्हणून. सारी सृष्टी नृसिंह परमात्म्याला ओळखते, हिरण्यकश्यपूचा वध केला म्हणून. त्याच पद्धतीने सारी सृष्टी मला ओळखेल, जिजाऊ पुत्र शिवबा फक्त अफजल खानाचा वध केला म्हणून. महाराजांनी प्रतिज्ञा केली. सज्जना हो, त्या ठिकाणी अनेक देश बांधवांनी, माझ्या अनेक देश बांधवांनी या मातीसाठी स्वतःचं बलिदान दिलं. सज्जना हो, सारा विसरा राजांनो, पण त्या शहीदाचं बलिदान कधी विसरू नका. अरे प्रत्येकाला एक दिवस मारावंच लागणार आहे, मारावं तर लागणारच आहे सज्जना हो. पण असं मारा राजांनो, एक तर देशभक्त होऊन मारा, नाहीतर देवभक्त होऊन मारा. अरे जी माणसं देशभक्त होऊन मरतात ती माणसं कधीच मरत नाही. जी माणसं देवभक्त होऊन मरतात ती माणसं कधीच मरत नाही. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. एका जनार्दनी ऐसे किती झाले, हरि नाम सेविले तोची धन्य. अरे दिनांक 12 जुलै 1660 रात्री 10 वाजता महाराज पन्हाळ्यावरनं सुटले होते, पावनखिंडीमध्ये आले होते. गुप्तहेराने बातमी दिली, सिद्धी मसूद 1,500ची फौज घेऊन येतोय. शिवा कासेदला सिद्धी जोहारने पकडलंय. कोण आहेस? शिवाजी. खरं सांग कोण आहे? शिवा. म्यानापूरचा शिवा नावे. इसका अंजाम जानते हो? मरणाची भीती कोणाला सांगतोस रे? अरे माझ्या राजासाठी या रक्ताच्या प्रत्येक थेंबाबरोबर मरायला तयार आहे. सिद्धीज्वार आम्ही कोणाच्या वाटे जात नाही, आणि कोणी जर आमच्या वाटे जर गेलं तर त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाट्याला परतत नाही. हा आमचा इतिहास आहे. नका नादाला लागूस. आणि बाजी पळपून राजांना सांगितलं, राजा विशाळगड जवळ करा, खिंड मी राखतोय. महाराज विशाळगडाच्या पायथ्याला आले. तिथे काही आपलीच माणसं होती, सूर्यराव सुरे, जसवंतराव पालवणीकर. महाराजांना त्यांच्यासोबत लढावं लागलं. तिकडं बाजेच्या अंगावर एक जागा अशी राहिली नव्हती. महाराज आपल्याच माणसाला कधी आपल्या माणसाचं महत्व नाही कळालं, म्हणून सांगतो राजांनो, स्मरण ठेवा तानाजीचं, मरण आठवा संभाजीचं. स्वराज्यासाठी रक्त सांडलं पावनखिंडीत बाजींचं, साल्यानी पाठीमागून वार केले, हाच मोठा घात आहे. मोडेल पण वाकणार नाही, ही हिंदूची जात आहे. महाराज या ठिकाणी एक वाक्य वापरलं जातं, मोडेल पण वाकणार नाही, ही मराठ्याची जात आहे. मला मान्य आहे, मी सुद्धा मराठाच आहे. पण एक लक्षात ठेवा, छत्रपती शिवरायांनी कुठला एका जातीचा माणूस जवळ करून स्वराज्य निर्माण केलेलं नाही, हे पहिलं लक्षात ठेवा. 18 पगड जाती माझ्या शिवबाने एकत्रित केलेत. साळी, कोळी, तेली, हरिजन, गिरिजन, आदिवासी, सुतार, लोहार, कुंभार, चर्मकार, धनगर, बंजारा, भिल्लवाडा सगळ्या महाराजांनी एकत्रित केलेत. महाराज जसं आमच्या साधू संतांनी कुठल्या जातीपातीचा विचार केला नाही, न पाहे याती कुळाचा विचार, तसं माझ्या शिवबानी सगळे आपल्या सोबतीला घेतले आणि सगळ्यांच्या सोबतीने हे पवित्र स्वराज्य माझ्या शिवबाने निर्माण केले. महाराज 13 जुलै 1660 पावनखिंडीत माझ्या बाजीने स्वतःचं बलिदान दिलं. महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू. प्रतापराव गुजरांनी बहलोल खानाला जीवनदान दिलं. 7 मावळे बहलोल खानावरती तुटून पडले, 6 मावळे कापले गेले, 7वे प्रतापराव राहिले. गुळाच्या ढेपीला मुंग्या डसाव्यात तसे प्रतापरावांवर तुटून पडले. प्रतापराव धरणीला पडले आणि प्रतापराव त्या मातेला बोलतात, सांगा माझ्या राजाला, हा प्रतापराव मातेत मेला. अरे नुसता
मातीसाठी मेला. मातीत मरणारे कितीक असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त शिवरायांचे मावळे असतात. सांगा माझ्या राजाला. संभाजी महाराज औरंगजेबाच्या हातात कैद झाले. याच्या मागे अनेक कारण आहेत. 42 दिवस संभाजी राजांची एवढी हालहाल केली औरंगजेबाने. शेवटच्या क्षणाला माझ्या संभाजी राजाने उत्तर द्यावं. मुडके उडवले तरी चालेल, मान कुणापुढे झुकणार नाही. डोळे काढले तरी चालेल, नजर कुणापुढे वाकणार नाही. जीभ कापली तरी चालेल, प्राणाची भीक मागणार नाही. हात तोडले तरी चालेल, हात कोणापुढे जोडणार नाही. पाय तोडले तरी चालेल, आधार कोणाचा घेणार नाही. गर्व नाही, स्वाभिमान आहे या मातीला. मर्द मराठा म्हणतात त्या जातीला. आम्ही वाकणार आणि झुकणार फक्त शिवछत्रपतीच्या चरणाला. माझ्या संभाजी राजाने दिलेलं उत्तर आहे. म्हणून सज्जना हो, सगळ्यांना एकत्रित करून महाराजांनी पवित्र स्वराज्य निर्माण केलेलं आहे. म्हणून एक वाक्य वापरलं जाते राजांनो. 65 किलोची तलवार उचलतो त्याचं नाव येसाजी. 8 तासातून दिल्लीतून पुण्याला घोडा फेकतो त्याचं नाव संताजी. हात तुटला तरी कोंडाण्यावरती लढतो त्याचं नाव तानाजी. 60 मावळे घेऊन पन्हाळगड जिंकतो त्यांचं नाव कोंडाजी. शत्रूच्या गोठात जाऊन कळस कापून आणतोय त्यांचं नाव संताजी. वयाच्या 13व्या वर्षी जंगलात जाऊन वाघाला पडतोय त्यांचं नाव संभाजी. आणि सगळ्यांना एकत्रित करून पवित्र स्वराज्याची निर्मिती करतोय त्यांचं नाव फक्त आणि फक्त शिवाजी. छत्रपती शिवरायांच्या पवित्र चरणावरती वंदन करून, तुमच्या सगळ्यांच्या माता पित्यांच्या चरणी वंदन करून झालेली सेवा मारुतीरायाची चरणी अर्पण करतो. बोलण्याच्या बाबत एखादा चुकीचा शब्द निघून गेला असेल, उदार अंत्य करणारे मी माफी मागतो. माझ्या गुरुवारी परमपूज्य वैकुंठवासी सिद्धबेट रहिवासी आळंदी निवासी परमपूज्य जयराम बाबा भोसले बाबांच्या कृपा आशीर्वादाने स्वानंद शिक निवासी जोग महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूज्य रामभाऊ महाराज राऊत बाबांच्या कृपा आशीर्वादाने ज्या पद्धतीने बोलता आलं त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल माझं मला परत द्या. जितनी मेहरबानी आपने की उतनी मेरी अवकत नाही. कृपा है ज्ञानेश्वर भगवान की वरना मुझमे कोई ऐसी बात नाही. बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे कर क्षमा अपराध महाराज तुम्ही सुद्धा. पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आमचे परमपूज्य गुरुवारे पांडुरंग महाराज आनंदे बाबांनी माझ्या कीर्तनात पखवाज वाजवला. खरं तर माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. मला भीती वाटत होती त्यांची की कीर्तनाला येऊ नका असं मी त्यांना सांगितलं होतं. तुम्ही आराम करा म्हटलं होतं. त्याच पद्धतीने आमचे सुनील महाराज, आम्ही सिद्धबेटामध्ये सोबत होतो. माझ्यावरती नितांत प्रेम करणारे माझे मित्र दोन्ही मृदंगाचार्य आणि ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला आमचे विठ्ठल भाऊ राऊत. संताजी महाराजांच्या दिंडीमध्ये आम्ही सोबत होतो. त्यांची माझी ओळख झाली आणि त्यांच्यामुळे सगळ्यांच्या दर्शनाचा योग आला. आमचे सगळेच टाळकरी माफ करा मला तुमची सगळ्यांची नावं ज्ञात नाहीत, पण मी इथून तुमच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो. माझ्यासोबत आलेले माझे चुलते मोहन दादा गोरे, अभिषेक गोरे, माझा सक्का लहाना भाऊ गाडी चालवण्यासाठी माझ्यासोबत असतो, अंकुश गोरे. आणि सज्जनाव खऱ्या अर्थाने तरुणपणातच हे संस्कार लावणं अत्यंत गरजेचं आहे. इतकं पवित्र उत्सव आपण या ठिकाणी साजरा करताय. सगळ्या तरुणांना मी खूप खूप धन्यवाद देतो. आणि तुमची देशाला फार मोठी गरज आहे. म्हणून एक वाक्य तुमच्यासाठी वापरील सज्जन हो. पुन्हा एकदा पेटलेल्या माऊल्यांचा ठवा पाहिजे. हर हर महादेवाची वादळी पाहिजे. आणि या महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्यासारखे तरुण या महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. म्हणून तरुण मित्र मंडळी हा उत्सव करतात. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.